नमस्कार, नादीप्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. लवकरच शिवरात्री येते आणि घरामध्ये सगळ्यांचे उपवास असतात आणि या उपवासाला वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात. इतर पदार्थांपेक्षा उपवासाचे पदार्थ करायलाही सोपे असतात आणि खायलाही मस्त लागतात. पण खूप लिमिटेड साहित्यामध्ये आपल्याला ते करायचे असतात. त्यामुळे तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. नेहमीच आपण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे खातो. पण साबुदाणा वडेही फार तेलकट असतात. त्याला ऑप्शन म्हणून झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम असे उपवासाचे आप्पे आपण करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा. आप्पे बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी भगर भाजून घेतली आहे. भाजलेल्या भगरची चव छान लागते. तसेच 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतला आहे. शाबू हातामध्ये दाबून बघितला तर व्यवस्थित मॅश होतोय. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली भगर टाकून वाटून घेऊया. शिवरात्रीच्या उपवासाला बरेच जण वरी तांदूळ खात नाही. अशा वेळेस इथे वरी तांदूळऐवजी तुम्ही राजगिरा वापरू शकता, पण तोही रवाळच वाटायचा, किंवा फक्त साबुदाण्याचे आप्पे केले तरी चालेल. भगर आपली वाटून झाली आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी भगरीची फार बारीक पेस्ट केली नाही, रवाळ अशी भगर ठेवली आहे. ही पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्येच आपल्याला साबुदाणा वाटून घ्यायचा आहे. शाबू पण आपल्याला फार बारीक वाटायचा नाही, अगदी हलकासा वाटून घ्यायचा. फार बारीक पेस्ट आपण करणार नाही. शाबूही आपला वाटून झालाय. तुम्ही पाहू शकता इथे मी साबुदाण्याची फार बारीक अशी पेस्ट केली नाही. साबुदाण्याचे थोडे थोडे दाणे तसेच दिसतायत. असा अगदी हलकासा आपण तो वाटून घेतला आहे. हाही आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया. साबुदाणा आणि भगर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी दही घालायचे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताक वापरू शकता, किंवा ताकही नसेल तर आपल्याकडे जे लिंबू सत्व असतं ते 1 चमचाभर तुम्ही ते वापरलं तरी चालेल. आता दही पण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात. दही मिक्स करून झालं की यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत. पाण्याचं एक निश्चित प्रमाण नाही. कधी कधी काय होतं, काही साबुदाणा भगरला भिजायला पाणी जास्त लागतं तर काहींना कमी लागतं. ते त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. त्यामुळे आपण जसं लागेल तसं इथे पाणी टाकणार आहोत. जर तुम्ही दह्याऐवजी ताक टाकलं असेल तर पाणी थोडं कमी लागेल. पण ताकाचा वापर करताना एक गोष्ट लक्षात घ्या की ताक आपण जास्त प्रमाणात टाकतो, त्यामुळे ताक हे फ्रेश असावं, ते फारसं आंबट नसावं, जेणेकरून आप्याची जास्त आंबट चव येणार नाही. इथे बॅटर तयार झालं. त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण हे असंच भिजवत ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिट झाले आहेत. आपलं बॅटर व्यवस्थित भिजलंय. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकत आहोत. चवीनुसार मीठ टाकूया. याला मी जिऱ्याचा तडका देणार आहे. त्यासाठी तडका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवत आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मी जिरे घालत आहे. जिरे घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसताल तर तुम्ही ते स्किप करू शकता. यामध्येच मी काजूचे तुकडे घालत आहे. ड्रायफ्रूट घालणं पण ऑप्शनल आहे, फक्त आपण चवीसाठी घालत आहोत. इथे शेंगदाणे पण टाकले आहे. गॅसची फ्लेम कमी करून तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आणि ते परतलं की लगेच आपण कडकडीत असं आप्याच्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. अशा पद्धतीने तडका दिल्याने आप्याची चव तर छान लागतेच, पण तेलाचं कडकडीत मोहन बसल्याने आप्पे क्रिप्सी होतात. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक गोष्ट अजून सांगते, आपण जे बॅटर आधी भिजवलं होतं ते कधी कधी काय होतं 15-20 मिनिटांनंतर फुगतं आणि त्यामधलं पाणी थोडं कमी होतं, ते घट्ट बनतं. जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही ते पाणी थोडं टाकू शकता, पण मी आधीच जास्त पाणी टाकल्यामुळे इथे पाणी टाकत नाही. माझ्यासाठी हे बॅटर परफेक्ट आहे. आता गॅसवर आपण आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये तेल टाकूया. आप्पे पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आप्पे त्याला चिटकणार नाहीत. तुम्हाला जर उपवासाला तेल चालत नसेल तर तुम्ही साजूक तुपाचाही वापर करू शकता. आता आप्पे पात्राच्या साच्यामध्ये आपण आप्याचं बॅटर सोडूया. आप्पे सोडताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे गॅसची फ्लेम कमी करायची आणि दुसरं म्हणजे आप्पे कधीही साईडच्या बाजूनी सोडायचे, कारण साईडची बाजू ही कमी तापलेली असती आणि मधली बाजू ही जास्त तापलेली असती. जर तुम्ही मध्ये आप्पे सोडले तर मधले आप्पे लवकर करपतात. यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. झाकण काढून बघूया. तुम्ही पाहू शकता इथे मस्त आप्पे फुगले आहेत. आता आपण हे दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात. सगळे आप्पे दुसऱ्या बाजूनी पलटून झाल्यावर पुन्हा एकदा 2 मिनिट त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची. 2 मिनिटं झाले आहेत. आपण ओपन करून पाहूया. पाहू शकता तुम्ही टम असे आप्पे फुगले आहेत. कलर पण छान आलाय. आता हे सगळे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. जेवढे दिसायला छान दिसतात तेवढेच खात्रीशीर चवीलाही छान लागणार. अगदी कमी तेलामध्ये एकदम छान असे आप्पे आपण बनवले आहे. लगेच आपण हे सर्व करायला घेऊया.
मला आप्प्यांसोबत दही खायला खूप आवडतं. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी, दही चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा हे खाऊ शकता. अगदी थोड्या साहित्यामध्ये पोटभर खाता येईल असे उपवासाचे आप्पे. हे आप्पे खाल्ल्याने फक्त तुमचं पोटच नाही तर मन सुद्धा भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि नादिप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढील रेसिपी तुम्हाला कुठली पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.